हॅलो गुड मॉर्निंग गाईज. तर तुम्ही बघू शकता आज पालखीचा लास्टचा दिवस आणि पालखीवरती पोहोचणार आहे आणि सकाळ पण नाही झाली तर यांचा तमाशा चालू झालेला आहे. तर मंडळी मी निघलो आहे, बघू शकता तुम्ही. पालखी पण निघलेली आहे. ऑलरेडी आम्ही लेट झालो आहे. तुम्हाला पालखीमध्ये दाखवेल. पालखी पायथ्यावर पोचलेली आहे. इथून दिसणार नाही पण पुढे गेल्यावर दाखवेल. तर चला डायरेक्ट तिकडे गेल्यावर दाखवतो. मंडळी पालखी भेटलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपण पायथ्याच्या इथे पोहोचलेलो आहे. तुम्हाला कसं वाटतं, काय काय फील होतं तुम्हाला आता? हो येईल ना, येईल एकदाच येईल. बादशाह याची शिकवण आहे मला याची. तर मंडळी आपली पब्लिक चालली आहे वरती. त्यांना 4 दिवसापासून आशा होते आईचं दर्शन कधी होईल कधी होईल. ना शेवटी आज होऊन जाईल त्यांचं दर्शन. आज आम्हाला स्वर्ग दिसणार आहे. स्वर्ग सही समझा सही समझा. मीठा होता है, लेट होगा लेकिन ठेठ होगा. तर माऊली आपण स्वर्गात पोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही आम्ही पोहोचलेलो. मामा हे गाईड केले. वटीचा वाटोला गेले याच्या कोणतरी केले, कोणतरी रील्स काढायला घेतले. दिलीच नाही. 700-800ची वटी होती. सगळा आहे सगळा. मंडळी तुम्ही बघू शकता सर्वांचं दर्शन झालेलं आहे आणि आता शूटचा या चालू आहे. तालमेल 10 वेल्या फोटो काढायला लागतात. 10 वेल्या तुम्ही बघा.
तुम्हाला सांगता मी हे बघ याला ना मी आजपर्यंत कधीच नाही काय बोललो, पण आज यांनी ना हाती केलं. हाती म्हणजे त्याला मी 10 वेळा एकदा चल तर तो 4 दिवस अशी साथ दिली ना खूपच. पण आज यांनी या साथीला कसं पालखीला थांब 5 मिनिटं वाटेल तसा 5 मिनिटं थांब मित्र येतील, थांब 10 मिनिटं, थांब 5 मिनिटं. अरे माई काय करू समज कसं बसते असं वाटतं. पुरा पापर मिरगुटली झाली पुरा. 2.5 घंटा झाला तुमच्यासाठी इथं बसल्या. याला सांगायला पाहिजे तिकडे ते आणलं का इकाला ना. याला काय दोघांच्या डोक्याने झालं. ही वटी कुठल्या घेतली आम्हाला त्या पण नाही माहिती, कारण की एवढा म्हणजे डोक्याचा या करत होते ना. घेतली होती मी आणि दिली दुसऱ्यानी, पण देवीने मला दिला एक नारळ आणि विणी. दिला त्याला मत काही का नाही असं फुलाची बाकी, पण दिला आहे ना त्याला अशा मत. प्रकारे मला असं वाटतं माझं नक्कीच स्वप्न पूर्ण झालेलं. हे स्वप्न म्हणजे आम्ही त्याच्यासाठी नाही येत, पण पण नाही बोलतायत म्हणजे एक नवसाचा विषय आहे. काही विदाऊट चप्पल आलो ना थोडंफार म्हणजे असं वाटत होतं का नाही जमणार मला, चालता नाही येत. पण नाही, आईने पोचवलं मला शिकवत. आम्ही सर्व काय केलं 4 दिवस आम्ही खुर्चीवर नाही, गाडीवर नाही, फक्त जमिनीवर बसतो, खाली जमिनीवरच बसतो ना. असं तो पालखीचा नियम पण आहे आणि असं केल्यावर काहीतरी होतं असं ऐकलं. एवढं आनंदी वाटते ना मन खूपच. म्हणजे 4 दिवस थकल्यासारखं वाटत होतं, पण आता आईच्या चरणी आलं ना खूप आनंद होते, खूप म्हणजे खूपच. स्वर्गाचा आणि यो सुख एकच आहे. काय फरक नाही. तुम्ही पण एकदा येऊन बघा. आई आपल्या पाठीशी असल्या ना कोणताच टेन्शन नाही घ्यायचं. सर्व आपली कामे पण होतात आणि सगळे तर त्याला म्हणजे इच्छा पूर्ण होतात. आई माऊलीचा मी पण इकडेच काहीतरी करायला आता, कारण की यांचा भारी आहे बघ. चल डायरेक्ट एकविरीला आणतात आपले नेता तिथे मठावर नेतात, नाही तर आपली यांची डायरेक्ट एकविरीला चल नेतात. अरे मी पण काय कर माहिती आता गावाच्या बरोबर सांगत की एकविरीच्या इकडेच कुठेतरी शाली न्या, म्हणजे तुम्हाला इकडे यायला भेटेल सलीला. नाही तर आपली कुठे येतात मठाव 10 रुपयान सकाळचे देतात पोहा, दुपारचे देतात ते खिचडी वाटणं वाटाणं, संध्याकाळचे 6 वाजता घरा ते पण लाईनी. चला मंडळी, तर आम्ही घेतो रजा. आता झाला 5 दिवस आम्ही खूप म्हणजे आता काय बोलू, झालं ते चांगलाच झाला. आनंदात गेले 5 दिवस पण मन नाही होत जायचं इथून, पण जायला तर लागेल. वस्ती करायची होती पण थोडासा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे वस्ती नाही गेली आम्ही. ऐका मी काय म्हणतो, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही. सगल्यावी पहिलाच ब्लॉग आहे, पहिलाच आहे, जरा सपोर्ट करा सगळे कर. चला बाय. बघ ही दाखवली माणूस की 4 दिवस राहिला आमच्या बरोबर, आता ना सोडली साधना. आमचा मन नाही येणार होती तुम्हाला, गाडी येणार होती मग टोल नाक्यावर थांबली. गाडी नव्हती येणार तुम्हाला. अरे गप तू मग या असं वागतो यो, माझ्या मनाला लागतं यो असं वागले हो. मग बाबू कसा वाटला प्रवास? प्रवास सुंदर आहे, तुम्ही सावकाश या. हो, आमचं नको टेन्शन घेऊ, तुम्ही जा फक्त नीट जा, कारण की तुमचे दौरे खूप लांबचे असतात. भावाची का जाय नीट जा रे. चला तर मंडळी, आम्ही आता घरचा रस्ता पकडलाय. 5 दिवस झालं आमचं मन पण नाही घरी जायचा, पण नाही इला ते घरी तर जावं लागेल. मामा काय वाटतं तुला? दर्शन वगैरे सर्व चांगलं झालंय. आता घरी जायची तयारी आहे, कारण की घरात पण कामं असतात ना, आपण जास्त दिवस राहू शकत नाही. तसं आमची इथे किती पण दिवस ठेवले होते आम्हाला काही वाटत नाही, कारण की आईच्या चरणी मजाच असते. आणि यावेळेस खूप गर्दी आहे. तुम्हाला सांगता आम्ही आता पुढच्या वर्षाची वाट बघत राहू, कारण आतुरता. तुम्हाला सांगता एवढी मजा असते ना, भले माणूस थकतं पण सगळं सावकाश होतं. मंडळी फायनली आमचा प्रवास संपलेला आहे, स्वर्ग सुखाचा प्रवास समाप्त झालेला आहे आणि आम्ही आता बघू शकता सगळेजण घरी चाललेलो आहेत. जय संपूर्ण थकलेले आहेत सर्वजण. आमचा मामा सगळ्यांचा. मला काय बोलायचं तुम्हाला, आपला प्रवास कसा झाला ते पण सांगायला ना. आमचा प्रवास एकदम सुखाचा झालेला आहे, काही नको ना कशाला.
ह्यो पहिल्या दिवशी आजारी पडलेला, पण काही नाही, विनायकने त्याला समजून घेतला. विनायकच्या ब्लॉग मध्ये असेल पहिल्या दिवशीच्या, तुम्ही बघितलं असेल. तर आता आम्ही सर्व घरी झालेले आहेत. बाकीचे लाखाच्या गाडीन घरी गेल्या आणि आम्ही आता करोडाच्या गाडीन घरी झाल्या, कारण की आम्हाला स्पेशल गाडी असतं मोदीची. आता मोदीची स्पेशल गाडी असते आम्हाला. आता करोडाची गाडी आहे, लाखाच्या गाडीने जात आम्ही. ये याच्या फोडाले मामाच्या. आता घरी जाऊन दे. यो कांदा भोडी बी केलेला बरोबर. तुम्हाला जास्त पक्का मोठा पिक्चर नको, लाईक करा, सबरमाईज करा. काय असेल ते त्यांना विचारा, मला काही समजत नाही. म्हणून सांगतात चला गाईच भेटूया आता पुढच्या वेळेस कुठे ट्रिपला वगैरे गेलो तर. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ब्लॉग लवकर येईल. माझं एक पिढीला कपडे 85 आता बापातला बोलला होता ना, सांगता 70,000 आणखी पाठवा. सगळा खर्च माझा पहिला ब्लॉग आहे ना. चेंगा कोण आले? चेंगा